नवरात्र सुरू झालेली आहे आणि नवरात्रामध्ये आपण नवदुर्गांचा सन्मान करतोय. नवदुर्गा म्हणजे काय तर आपल्या क्षेत्रामध्ये जिने एक यश कमावलेलं आहे, व्यवसाय असो नोकरी असो, जे काही तिने अंगीकारलंय त्याच्यामध्ये तिने छान उत्तम यश मिळवलेलं आहे. तर आज अशाच एका नवदुर्गाकडे आपण आलेलो आहोत आणि ती आहे शीतल गडकरी. हाय शीतल, नमस्कार. नमस्कार. शीतलचं एक खासियत आहे तिच्या बिझनेसची, ती म्हणजे आपण आधुनिकतेकडे जात असतो पण शीतलनी आपल्याला पारंपरिकतेकडे नेलेलं आहे. कसं ते तिच्याच तोंडून ऐकूया. शीतल, मी स्वतः तुझे प्रोडक्ट वापरलेले आहेत. बरोबर. आणि अतिशय उत्तम आहेत, क्लास आहेत, क्लास 1 प्रोडक्ट आहेत. धन्यवाद. शीतलनी दगडी म्हणजे जी आपली जुनी परंपरा होती, आपण जात्यावर किंवा पाटावरवंट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये स्वयंपाक करायचो, कुटायचो, वाटायचो, हे सगळे प्रकार पारंपरिकतेने आपण विस्मरणात गेलेले होते. ते शीतलनी आपल्याला परत इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर शीतल, मला सांग की या व्यवसायाकडे कसं काय यावंसं वाटलं तुला? हा व्यवसाय खरं तर हा मला वारसा हक्काने मिळालेला व्यवसाय आहे म्हटलं तरी चालेल. कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ह्या पूर्वी म्हणजे माझ्या घरी ह्या वापरल्या जायच्या. बरं. माहेरी असू दे, मी तर सासरी आल्यावर सासरी त्या गोष्टी वापरल्या जायच्या, त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हा जो वारसा आहे तो मला वारसा हक्कानेच मिळालेला आहे या सगळ्या गोष्टींचा. ओके. मला एक अजून याच्यात ऍड करावंच वाटतं की आपण जर बाहेर रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि साधं रेस्टॉरंट आणि त्याच्या बाजूला चुलीवरचं जेवण असं एक रेस्टॉरंट असेल तर आपली पावलं वळतात चुलीवरच्या जेवणाकडे. तर आजच्या युगामध्ये लोक परत जुन्या गोष्टींकडे वळलेली आहेत. तर याचा तुला फायदा झाला का? हो, नक्कीच. याचा मला नक्कीच फायदा झाला. आणि आता लोक खरंच म्हणजे जसं तुम्ही म्हणता आहात की जुन्या गोष्टींकडे त्यांना, कारण त्याची चव ती महत्वाची. चव मिक्सरमध्ये पटकन होईल, पाट्यावर म्हणते काही वेळ थोडासा लागेल, पण ती जी चव येते ना, ती जी जिभेवर रंगणारी जी चव आहे ती अप्रतिम. त्यामुळे लोक त्याकडे नक्कीच वळले आहेत, एवढं मात्र. पण मला सांग की आताच्या या ज्या नवीन मुली आहेत लग्न झालेल्या वगैरे, की ज्यांना पाटावरवंटा काय हेही माहिती नसेल किंवा खलबत्ताही माहिती नसेल, बरोबर, तर आजच्या गृहिणींना तू कसं काय वळवलंस तुझ्या या बिझनेसकडे? मी एकच गोष्ट केली, आहे ती वस्तू तशीच ठेवली. त्याची कदाचित साईज लहान केली किंवा त्याला मॉडल म्हणण्यापेक्षा फक्त त्याला वेगळी डिझाईन देऊन त्याला आकर्षक बनवलं. अरे वा. त्यामुळे त्या गोष्टींकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला की अरे काहीतरी वेगळं दिसतं. हँडी केलीस थोडक्यात ती वस्तू की त्यांना सहज ती वापरता येईल अशी. कारण पूर्वीची जाती म्हण किंवा पाटावरवंटा म्हण असे उचलायला वगैरे पण खूप जड असायचे, मोठे असायचे आकाराने, आणि घरही तेवढं मोठी असायची, खाली असायची. या फ्लॅट मध्ये तर तेवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही. पण तू म्हणतेस ते खरं आहे की त्याची जी चव असते ती अप्रतिम असते खरंच. तर मला तुझ्या बिझनेसचं आधी नाव सांग. माझ्या बिझनेसचं नाव आहे ईशा स्टोन आर्ट. ईशा स्टोन आर्ट. स्टोन आर्ट म्हणजे दगडी सगळ्या वस्तू तुम्ही बनवता. तर आता शीतलचा हा जो बिझनेस आहे त्या बिझनेस अंतर्गत ते कुठले कुठले प्रोडक्ट्स बनवतात ते बघूया आपण. हे छोटं तुळशी वृंदावन, चूल, पाटावरवंटा, पोळपाट लाटणं आहे, हा छोटा खलबत्ता, जातं, ही सरस्वती पाटी आहे, हा चौरंग. आणि म्हणजे ही सगळी भातुकली किंवा रुखवतात वगैरे पण छान मांडता येईल असं. हो, असे प्रोडक्ट आहेत हे सगळे. छान. अजून हा नवरात्रासाठीचा एक स्पेशल दिवा आहे, झाकणाचा दिवा आहे हा. ह्यामध्ये साधारण एक 200 ते 300 ml तेल बसतं आणि एक प्रॉपर आपण त्याला झाकण ठेवलं आहे, झाकणाचं हे बेस दिला आहे. माती धूळ कीटक जातात त्यामुळे त्याच्यासाठी एक झाकण आहे. नवरात्रासाठी अजून एक हा दिवा येतो, म्हणजे जर कोणाला एवढं मोठं दिव्याचं तेलाची कॅपॅसिटी नको असेल तर थोडं कमी प्रमाणात तेल बसतंय असा हा दिवा आहे. हा एक छोटा असा एक दिवा आहे, त्यामध्येच हा छोटा दिवा आहे की कोणाला जर एवढा मोठा दिवा नको असेल तर दिवाळीसाठी आपण हा दिवा वापरू शकतो, गिफ्ट देऊ शकतो. गिफ्ट देण्यासाठी हा दिवा एक छान एक ऑप्शन आहे. बरोबर.
आता मला सांग, आता हे जे तू भातुकलीचं म्हणालीस किंवा आपण हे सगळं रुखवतात ठेवतो, बरोबर. तर आता खलबत्ता मोठा आहे, तसं हे बाकीच्या सगळ्या वस्तू पण मोठ्या ह्याच्यात मिळतात. हो, सगळ्या वस्तू मोठ्या ह्याच्यात पण मिळतात. बरं. म्हणजे जशी चूल आहे, चूलही वापरण्यासाठी मोठी बनवतो आपण. ओके. तुळशी वृंदावनही आपल्याकडे असतं मोठ्या ह्याच्यात. मोठ्या ह्याच्यात. जातेही आहेत वापरण्यासाठी. हे काय, हे जातं जातं बघू आहे. शकता तुम्ही, इथे जातही ठेवलेलं आहे आणि किती सुंदर आहे हे, म्हणजे त्याचा आकार हे किती हँडी आहे हे जातं. खलबत्ता पण, आणि खलबत्ता मी स्वतः वापरते शीतलकडचा, त्यामुळे मी खात्रीशीर तुम्हाला सांगू शकते की अप्रतिम प्रॉडक्ट आहे. 100% गॅरंटी मी स्वतः घेते. बरं शीतल, तू मगाशी बोलताना म्हणालीस की दिवाळीसाठी पण तुमचं काहीतरी नवीन लॉन्च होणार आहे. हो बरोबर. दिवाळीसाठी आपल्याकडे एक देवघर कलेक्शन आपण एक नवीन काढलं आहे की जसं त्याच्यामध्ये हळदी कुंकू करंडा, दिवा, गंधगोळी वाटी आहे आपल्याकडे उघडण्यासाठी, अगरबत्तीचं स्टँड आहे. हे सगळं अखंड एका दगडात बनलेलं आहे आणि ते आपण एक आकर्षक गिफ्ट पॅकमध्ये पण बनवून देतो. सो शीतल, थँक्यू सो मच. इतके सुंदर प्रॉडक्ट्स तू दाखवलेले आहेत आणि हे सगळे हटके प्रॉडक्ट आहेत, म्हणजे आहेत पारंपरिक, पण आजच्या युगामध्ये त्याची साईज लहान करून, हँडी करून आमच्यासारख्या गृहिणीला, ज्यांना ह्याची ओळखच नाही किंवा ज्यांना याचा वापर नाही करता येत, म्हणजे पाटावर म्हणता मी कधी वापरलेला नव्हता, माझ्या सासूबाईंनी, आईने वापरलेला असेल, पण माझ्या वेळेपासून मिक्सरच आहे वापरामध्ये. बरोबर. पण तू आम्हाला ती परत सवय लावलीस पाटावर म्हणता वापरायची किंवा खलबत्ता वापरायची. तर नक्की हे प्रोडक्ट ट्राय करा. आणि प्लस तिचे दिवाळीचं पण गिफ्ट हॅम्पर येत आहे. त्याच्यानंतर हे सगळे रुखवतातली दगडी वस्तू आहेत जे तुम्ही भातुकली म्हणून पण वापरू शकता, रुखवतात किंवा शोकेसमध्ये पण ठेवू शकता. या आणि इतर अशा अनेक प्रॉडक्टसाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे शीतलला. तिचं नाव, पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याचबरोबर नवरात्रासाठी तुम्हाला हा दिवा लागणार असेल तरी संपर्क करा, किंवा दिवाळीसाठी गिफ्ट हॅम्पर लागणार असेल तरी संपर्क करा. आता शीतलचा तिने एवढं छान यश संपादन केलंय, त्यामुळे लीना सुगरण कट्ट्याच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी तिचा छोटासा सत्कार करणार आहे. शीतल, तुळस मुद्दामून देते, कारण आपण म्हणतो की तू तर तुळशी वृंदावन करते, अगदी छान दिसेल त्यामध्ये. आणि घरातली जी लक्ष्मी असते ती तुळशीच्या समान असते, त्यामुळे तू या गडकरी घरातली लक्ष्मी आहेस, त्यामुळे तुझा तुळशीने सन्मान करते. आणि त्याचबरोबर एक छोटासा गिफ्ट. अरे वा, छान. थँक्यू सो मच. मग शीतल, आज तू कुठली रेसिपी दाखवणार आहेस? आज मी पाट्यावर वंट्यावर वाटली डाळ हीच रेसिपी दाखवणार आहे. या महिनाभरात ती जो प्रोडक्ट विकते त्याच प्रोडक्टवर ती वाटली डाळ दाखवणार आहे आपल्याला. पाटा वरवंट्यावर केलेली वाटली डाळ. चला बघूया. आपण आता पाट्यावर वंट्यावर वाटून घेऊयात. हा माझा पाट्यावर वंटा आहे. तुम्ही साईज त्याची बघू शकता किती व्यवस्थित छोटी आहे की जी पटकन उचलायला सोपा. आणि हे चला आता आपण त्याच्यावर वाटून घेऊयात डाळ. थोडीशी डाळ घ्यायची. डाळ थोडीशी आपल्याला ओबडधोबडच वाटायची आहे. अगदी अशी स्मूथ त्याची अशी पेस्ट नको आहे आपल्याला. थोडेसे त्याच्यामध्ये दाणे राहिले, थोडीशी जाडसरच डाळ पाहिजेत आपल्याला. त्यामध्ये आपण आता मिरची टाकून घेऊया. मिरची तुम्ही आपण चवीप्रमाणे टाकून घेऊयात. कोथिंबीर आहे, थोडीशी कोथिंबीर पण आपण वाटण्यामध्ये घालूयात. थोडंसं आले आहेत, आल्याचे तुकडे आपण करून ह्याच्यात घालू शकतो. मी ह्यात लसूण वापरलेला नाही आहे, कारण नैवेद्यासाठी आपण बनवतो आहोत, त्यामुळे आलं लसूण मी ह्याच्यात वापरला नाही आहे. तुम्ही टाकायचं तर आवडीनुसार टाकू शकता. मिरची पण आपल्याला अशी खूप बारीक नको आहे पेस्ट. आपल्याला मिरची आपल्याला ओबडधोबडच पाहिजे आहे. ते पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही, कारण डाळ आपली भिजलेली आहे. 3 ते 4 तास डाळ भिजवून ठेवली आहे, त्यामुळे व्यवस्थित अगदी भिजलेली आहे डाळ. हे पाट्यावरती वाटण असं छान प्रकारे झालेले आहे.
खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही. यामध्ये थोडी थोडी अशी डाळ ठेवायची चवेसाठी, दाताखाली येते त्यावेळेस छान लागते. आपण हे वाटण काढून घेऊयात आता. 2 चमचे आपण तेल टाकूया. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तडतडली. आता आपण जिरे टाकून घेऊया. कढीपत्ता टाकूया. गॅस बारीक करूया. गॅस आता बंद करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तिखट, हळद ते घालून घेऊयात. आणि जी आपण डाळ वाटली आहे ती डाळ टाकूया. चवीप्रमाणे मीठ. तिखट हे फक्त रंगासाठी टाकलं आहे. आपण वाटताना मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये. गॅस लावलाय आता. आपण आता ही डाळ थोडी परतून घेऊया. थोडंसं तेल सुटोस्तर ही डाळ अशी परतवायची. त्यामध्ये थोडं किंचित पाणी घालायचं. व्यवस्थित जरा मिक्स होते. यावर आता आपण थोडंसं एक झाकण ठेवूया, एखादा 2 मिनिट, जेणेकरून त्याला वाफ लागेल. झाकण काढूयात आपण. बघूया आपली डाळ आता शिजलेली आहे. बघू शकता पूर्ण डाळ कोरडी झाली आहे. थोडीशी ह्याच्यावरती आता एक गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालूया. एक छोटीशी लिंबाची फोड. ही झाली आपली पाट्यावर वाटली डाळ. मस्त. का सुंदर वास येतोय ना, की मी आता तर ह्याचा स्वाद घेणारच आहे कशी झाली आहे ते. पण शीतल, तुझे मनापासून आभार. एक तर उत्तम प्रोडक्ट्स तू दाखवलेले आहेस, कारण आम्हाला आधुनिकतेकडून परत पारंपरिकतेकडे तू वळवलंस. आणि पारंपरिकतेचा जो स्वाद आहे ना, तो लाजवाब असतो, लाजवाब. ज्यांनी हा स्वाद घेतलेला आहे त्यांना आता अनुभव आहेच, पण ज्यांनी घेतला नसेल त्यांनी नक्की शीतलला कॉन्टॅक्ट करा. शीतलचा नाव, पत्ता, फोन नंबर सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिचे सगळे प्रोडक्ट्स अतिशय सुंदर आहेत, हँडी आहेत. मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात ठेवता येईल अशी त्याची साईज आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि परत एकदा शीतल, तुझे मनापासून आभार. लीना सुगरण कट्ट्यामध्ये तू आलीस, तुझा वेळ दिलास. मला माहिती आहे आत्ता तुम्ही किती बिझी आहात सगळेजण. तुझा वेळ दिलास आणि तुझ्या पाटावरवंट्यावर एक इतकी सुंदर रेसिपी दाखवलेली आहे, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. शीतलच्या या व्यवसायामध्ये तिला भरभक्कम साथ मिळते तिच्या फॅमिलीची. शीतल, मला ओळख करून दे तुझ्या फॅमिलीची. ह्या आहेत माझ्या सासूबाई शैला गडकरी. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी प्रियांशी. हॅलो. हॅलो कर. हाय. ही माझी लहानी मुलगी इशिता. हाय. हाय का. आणि हे माझे मिस्टर, माझा खंबीर आधार. नमस्कार. हे माझे सासरे. ही सगळी अशी माझी फॅमिली. एखाद्या स्त्रीला आपण म्हणतो की कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे कर्तृत्ववान स्त्री असते. इथे एका स्त्रीच्या मागे अख्खी तिची फॅमिली उभी आहे. याच्यापेक्षा अजून आनंददायी काय असणार आहे. माझ्याकडनं एक ईशा सेल्सकडनं तुमच्यासाठी एक छोटंसं माझ्याकडनं भेट तुमच्यासाठी. थँक्यू. जसं आपण आज शीतलला भेटलो तशात अजून एका छान यशस्वी नवदुर्गेला भेटायला पुढच्या एपिसोडला नक्की भेट द्या. तोपर्यंत बाय. नमस्कार.